सांगली पट्ट्यातनं बरीचशी द्राक्ष ही निर्यात केली जातात आखाती देशांमध्ये, इराणमध्ये. आणि सगळी द्राक्षाचे कंटेनर गेल्या अनेक दिवसांपासून तसेच पडून आहेत. हा नाशिवंत माल असल्यामुळे तो खराब होऊन शेतकऱ्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. हजारो कंटेनर्स प्रतीक्षित असल्यामुळे कोट्यवधींच्या परकीय चलनाचं नुकसान होणार आहे. रमजानच्या महिन्यात उपलब्ध असलेल्या मार्केटवरती सध्याच्या परिस्थितीमुळे पाणी सोडावं लागणार आहे. पण हा धोका पाहता आता अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका या मार्केटकडे वळावं लागणार आहे. त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर व्यापारी धोरण स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे. लोकल वाहतूक करणारे, इथल्या कोल्ड स्टोरेजचं भाडं असेल, असा 18 ते 20 लाख रुपये खर्च आहे. आणि हा खर्च जवळजवळ सगळे जर काढले तर 600 ते 700 कंटेनर माल अडकून पडलाय. आणि ह्याचं नुकसान 1000 कोटीची निर्यात थांबली गेल्या, प्लस अजून निर्यात काय कंटेनर झाले असते. जर युद्ध जर लवकर नाही थांबलं तर जवळजवळ द्राक्ष शेतीला सांगली जिल्ह्यातून आपल्या नाही म्हणलं तर 1,500 कोटीचा निर्यातीचा फटका बसू शकतो, असं चित्र निर्माण झालंय. तर जवळपास 1000 कोटींची द्राक्षांची निर्यात थांबलेली आहे आणि त्याचा परिणाम हा थेटपणे शेतकऱ्यांवरती, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवरती होण्याची दाट शक्यता आहे. आणि केवळ द्राक्षाला फटका बसतोय असं नाही, तर केळी उत्पादक शेतकरी सुद्धा आता अडचणीत आलेत. कारण रमजानच्या सगळ्या महिन्यामध्ये फळांना मोठी मागणी असते आणि त्याच दरम्यान ही युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आखाती देशांसोबतच मुस्लिम देशांमध्ये जाणाऱ्या केळीच्या वाहतुकीवरती, निर्यातीवरती याचा परिणाम झालाय. त्यामुळे जळगावातले केळी उत्पादक शेतकरी संकटात आहेत. युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये प्रति क्विंटल इतके होते, ते आता 1500 रुपये क्विंटल इतके खाली आलेले आहेत. पुढे काही गोष्टी या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसल्या आहेत. आणि तसंच काही ज्या आपले बाग आहेत आता उन्हामुळे ते शेकले जात आहेत, करपा येतोय, तर ही भरपाई सरकारला काढून द्यायची विनंती करतोय मी. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे होणारं युद्ध कसं थांबवता येईल व भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका कसा कमी मिळेल, दिलासा कसा देता येईल, याच्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे.